Hi students, good morning to everybody. In last few lectures we have started our CS subject. मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण काय केलं तर आपला CS जो सब्जेक्ट आहे म्हणजेच काय तर कम्प्युटर सायन्स हा जो आपला सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टला आपण स्टार्ट केली होती. त्याला आपण काय स्टार्ट केलं होतं तर CS पेपर 1 आणि CS पेपर 2 हे आपले CSचे दोन वेगवेगळे पेपर आहेत. आपण ज्या वेळेला पहिलं लेक्चर मी तुम्हाला दिलं की ज्याच्यामध्ये आपण CSचा जो काही आपला सिलेबस असेल किंवा CSचा जो काही पेपर पॅटर्न असेल त्या लेक्चरमध्ये आपण काय केला तो स्टडी केला. मग त्यावेळेला तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपला CS हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये दोन पेपर्स आहेत, एक आहे CS1 आणि दुसरा आहे CS2. मग मागच्या सेशनमध्ये आपण काय केलं तर CS1 जो पेपर आहे तो CS1 पेपर आपण स्टार्ट केला होता आणि त्याच्यामधला सेकंड जो चॅप्टर आहे प्रोग्राम डेव्हलपमेंट हा प्रोग्राम डेव्हलपमेंट चॅप्टर आपण स्टडी केला. आज आपण सुरुवात करणार आहोत तो पेपर आहे CS2 पेपर. लक्षात घ्या, आज आपण सुरुवात करणार आहे तो आहे CS2 पेपर. आता ह्या CS2 पेपरमध्ये एकूण तुम्हाला 4 चॅप्टर्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. ते 4 चॅप्टर्स कोणकोणते आहेत हे मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यातला पहिला जो चॅप्टर आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. सेकंड जो चॅप्टर आहे तो आहे लॉजिकल गेट्स अँड सिक्वेन्शियल सर्किट. थर्ड जो चॅप्टर आहे तो आहे हार्डवेअर कंपोनंट ऑफ कम्प्युटर्स आणि पेरिफेरल डिव्हायसेस. या पद्धतीनं काय आहे तर हे 4 चॅप्टर्स आपल्या ह्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आता आपण CS2ला आज स्टार्ट करणार आहोत. आता ह्या CS2 मध्ये आज आपण काय बघणार आहोत तर सेकंड नंबरचा जो चॅप्टर आहे लॉजिक गेट्स अँड सिक्वेन्शियल सर्किट हा चॅप्टर आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूयात. आता मी पहिला चॅप्टर काय याच्यामधला घेतला नाही आहे तर पहिला चॅप्टर जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे तर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स हा पहिल्या चॅप्टरचं नेम आहे. मग हा चॅप्टर जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे तर जे इलेक्ट्रॉनिक्स आहे ते इलेक्ट्रॉनिक्स आणि तुमचं फिजिक्स याच्याशी रिलेटेड काय आहे तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे. मग ज्याला तुम्ही फिजिक्सशी सिमिलर व्हाल किंवा त्याच्यामधल्या टर्म्स ज्या आहेत त्या तुम्हाला फिजिक्समध्ये खूप टर्म्स यूज केल्या जाणार आहेत किंवा तोपर्यंत तुम्हाला त्या फिजिक्समध्ये होतील आणि नंतर आपण काय करणार आहे तर सेकंड सेममध्ये तो फर्स्ट चॅप्टर घेणार आहे. का? कारण त्याच्यातल्या ज्या काही टर्म्स आहेत त्या फिजिक्सशी रिलेटेड आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड आहेत. मग फिजिक्समध्ये तुम्हाला त्या कपॅसिटर्स असेल, ट्रान्झिस्टर्स असेल, सेमीकंडक्टर असेल, डायोड असेल, ट्रायोड असेल, ह्या सगळ्या टर्म आपल्याला काय करायच्या आहेत त्या इलेक्ट्रॉनिक कंपोनंट जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत आणि तोपर्यंत तुम्ही फिजिक्सशी फॅमिलियर व्हाल, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या टर्म होतील, त्यामुळे तुम्हाला ते कन्सेप्ट समजण्यासाठी इझी होतील. म्हणून आपण काय करणार आहोत तो जो चॅप्टर आहे तो लास्टला शिकवणार आहोत किंवा नेक्स्ट सेम जी असेल आपली नेक्स्ट सेमिस्टरमध्ये तो आपण चॅप्टर घेणार आहोत. आता आपण सुरुवात करणार आहे तो आहे लॉजिकल गेट्स अँड सिक्वेन्शियल सर्किट. आता हा जो चॅप्टर आहे ह्या चॅप्टरचं मी थोडक्यात तुम्हाला इंट्रोडक्शन सांगते की लॉजिकल गेट्स म्हणजे काय तर आपण आता डिजिटल कम्युनिकेशन बघतो किंवा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स जे आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक कंपोनंट जे आहेत त्या इलेक्ट्रॉनिक सर्किट्स असतील त्यामध्ये काय केला जातो ह्या लॉजिक गेट्सचा उपयोग केला जातो. आता हे गेट्स तुम्हाला अजून कुठं कुठं शिकायला मिळतील बघा. तुम्हाला फिजिक्समध्ये सुद्धा हे लॉजिक गेट्स असणार आहे. मग मे बी ते 11th स्टँडर्डला असतील और 12th स्टँडर्डला असतील, पण तुम्हाला हे लॉजिक गेट्स फिजिक्समध्ये सुद्धा असणार आहेत. प्लस अजून कशामध्ये असणार आहेत तर तुमचं जे मॅथ्स आहे त्या मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा काय केलेत ह्या लॉजिक गेट्सचा यूज केलेला आहे. म्हणजे आपण आता जे सुरुवात करणार आहोत ते परत तुम्हाला फिजिक्समध्ये रिव्ह्यू होणार आहे, ते परत तुम्हाला मॅथ्समध्ये रिव्ह्यू होणार आहे आणि प्लस अजून कशामध्ये रिव्ह्यू होणार आहे तर आपण जे पार्ट 1 जो आहे आपला CS1 पेपर त्याच्यामध्ये C++ प्रोग्रामिंग शिकणार आहोत. त्यामध्ये काही जे ऑपरेटर्स आहेत ते ऑपरेटर्सची फंक्शन याच्याशी थोडीशी सिमिलर आहेत. त्यामुळे हे जे लॉजिक गेट्स आहेत हे लॉजिक गेट्स हा चॅप्टर खूप तुम्हाला इझी आहे आणि तुम्हाला समजण्यासाठी सुद्धा काय आहे तो इझी आहे. त्यामुळे हा चॅप्टर तुम्ही व्यवस्थित बघा. ज्यावेळेला तुम्हाला हे टीचिंग केलं जातं त्यावेळेला काही डाऊट्स असतील किंवा काही क्वेरीज असतील तर तिथल्या तिथे तुम्ही नोट डाऊन करत जावा आणि नंतर कॉन्टॅक्ट करत जावा. पण हा चॅप्टर जो आहे लॉजिक गेट्स तो खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुमच्या फिजिक्सच्या सिलेबसमध्ये सुद्धा हे लॉजिक गेट्स इम्पॉर्टंट आहेत. प्लस
मॅथ्समध्ये सुद्धा काय केलं जातं तर या लॉजिक गेट्सचा यूज केला जातो किंवा जे सिक्वेन्शियल सर्किट्स असतील त्या सिक्वेन्शियल सर्किट्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड कंपोनंट आपल्याला इथं स्टडी करायला भेटणार आहेत. आता इकडे लक्ष द्या, या चॅप्टर्समध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे त्याचे मी की पॉईंट्स इथं नोट डाऊन केलेले आहेत. हे की पॉईंट्स एकदा मी तुम्हाला रीड करून दाखवते आणि नंतर आपण काय करूया, ॲक्च्युली ह्या चॅप्टरला स्टार्ट करूया. आता पहिला पॉईंट आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर इंट्रोडक्शन. लॉजिक गेट्स म्हणजे काय आणि ते लॉजिक गेट्स कुठं कुठं यूज केले जातात त्याचं काय करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा इंट्रोडक्शन बघायचं आहे आणि प्लस काय बघायचं आहे तर डेफिनेशन ऑफ रिलेटेड टर्म्स. आता हे ज्यावेळेला आपण लॉजिक गेट्स बघतो त्याला काही इतर टर्म्सची आपल्याला डेफिनेशन बघायचे आहे. मग ती डेफिनेशन असेल लॉजिक म्हणजे काय, त्याच्यानंतर गेट म्हणजे काय असेल किंवा बुलियन इक्वेशन काय असतं, सिम्बॉल्स काय असतात, ट्रूथ टेबल्स काय असतात. हे जे बेसिक कन्सेप्ट आहेत या बेसिक कन्सेप्टच्या आपल्याला काय करायचे आहेत डेफिनेशन बघायचे आहेत. सेकंड पॉईंट आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर टाईप्स ऑफ गेट्स. आता इथं काय केलं तर गेट्सचे टाईप्स दिलेले आहेत म्हणजे तुम्ही कोणतं कॉम्बिनेशन वापरता किंवा तिथं कोणतं गेट वापरता त्या गेटवरनं काय केले जातं तर जे काही गेट्स आहेत त्याचे 6 टाईप्स आहेत. त्यातले 3 जे टाईप्स आहेत ते बेसिक टाईप्स आहेत आणि 3 जे टाईप्स आहेत ते डिराइव्ड टाईप्स आहेत की जे बेसिक गेट्सपासूनच काय केले जातात डिझाईन केले जातात. नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे डी मॉर्गन्स थेरम. म्हणजे डी मॉर्गन्स हा जो सायंटिस्ट आहे ह्या डी मॉर्गन्सने ह्या गेट्सच्या रिलेटेड कोणते 2 थेरम राईट केलेले आहेत ते 2 थेरम आपल्याला काय करायचे इथं स्टडी करायचे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे हाफ ॲडर अँड फुल ॲडर. आता हाफ ॲडर आणि फुल ॲडर म्हणजे काय तर आपण बघतो की इलेक्ट्रॉनिक जे काही डिव्हायसेस आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आहेत त्याच्यामध्ये काय केली जाते तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन परफॉर्म केली जाते. मग हे ॲक्च्युली ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कुठं होत असते तर आपण काय म्हणतो की जे आपलं CPU मधलं अरथमॅटिक आणि लॉजिक युनिट आहे ते काय करत असतं तर जे काही अरथमॅटिक आणि ऑपरेशन परफॉर्म करायचं काम करत असतं. पण ॲक्च्युली त्या युनिटमध्ये काय केले जातात तर डिफरंट टाईपचे युनिट्स तिथं आहेत की जे काय करत असतात हे ऑपरेशन्स परफॉर्म करत असतात. त्यातलंच एक युनिट आहे हाफ ॲडर आणि फुल ॲडर की जे ॲक्च्युली ॲडिशन आणि सबट्रॅक्शन जे आहे बायनरी नंबरचं ते कसं रिप्रेझेंट करायचं किंवा कसं ते केलं जातं हे तिथं तुम्हाला शिकायला मिळेल. नेक्स्ट पॉईंट आहे कॉम्बिनेशनल सर्किट्स. आता ह्या सिक्वेन्शियल सर्किट आणि कॉम्बिनेशनल सर्किट ह्या सिक्वेन्शियल जे काही आपण गेट्स बघणार आहे त्याचा यूज करून काय केलं जातं तर डिफरंट टाईप्सचे कॉम्बिनेशनल सर्किट तयार करायला मिळतात. मग हे डिफरंट टाईप्सचे कॉम्बिनेशनल सर्किट्स काय आहेत तर मल्टिप्लेक्सर्स आणि डिमल्टिप्लेक्सर्स हे एक कॉम्बिनेशनल सर्किट आहे की जे वाईडली यूज केलं जातं की ज्याच्यामध्ये आपण जे गेट शिकणार आहोत त्या गेट्सचा यूज करून ते सर्किट्स डिझाईन केले जातात. काही सर्किट्समध्ये नंबर ऑफ इनपुट्स प्रोव्हाइड केले जातात आणि ते तुम्हाला एकच आउटपुट देतं. काही सर्किट्समध्ये नंबर ऑफ आउटपुट्स तुम्हाला मिळतात ज्याला तुम्ही सिंगल इनपुट तिथं प्रोव्हाइड करतात. त्यानुसार मल्टिप्लेक्सर्स आणि डिमल्टिप्लेक्सर्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे एन्कोडर्स अँड डिकोडर्स. आता एन्कोडर आणि डिकोडर म्हणजे काय तर आपल्याला माहीत आहे की कम्प्युटरला फक्त त्याची स्वतःची भाषा समजते. म्हणजेच कोणती भाषा तर बायनरी लँग्वेजमध्ये कम्प्युटरचं सगळं वर्किंग परफॉर्म होत असतं. जरी आपण कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देताना आपल्या लँग्वेजमध्ये त्याला इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करत असलो तरी कम्प्युटरला ती आपली लँग्वेज समजत नाही. त्याला फक्त कोणती लँग्वेज समजते तर त्याची बायनरी लँग्वेज समजते. मग तुम्ही कम्प्युटरला जे काही इनपुट प्रोव्हाइड करता ते इनपुट तो काय करत असतो तर बायनरीमध्ये कन्वर्ट करत असतो. त्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं तर एन्कोडर आणि डिकोडर म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे फ्लिप फ्लॉप अँड देअर टाईप्स. फ्लिप फ्लॉप जे आहेत म्हणजे आपण जे म्हणतो लॅच म्हणतो त्या लॅच टाईपमध्ये काय आहेत तर हे फ्लिप फ्लॉप असतात. म्हणजे ओपन क्लोज असे जे आपण 2 वर्ड्स वापरतो त्याच पद्धतीनं इथं काय केले जातात तर फ्लिप फ्लॉप वापरले जातात. त्याच्यासाठी सेट अँड रिसेट असे 2 वर्ड इथं काय केले जातात यूज केले जातात. मग ह्या फ्लिप फ्लॉपमध्ये 3 टाईप्सचे फ्लिप फ्लॉप आपल्याला स्टडी करायचे. पहिला आहे RS फ्लिप फ्लॉप, सेकंड आहे डी
फ्लिप फ्लॉप आणि थर्ड आहे JK फ्लिप फ्लॉप. ह्या तिन्ही फ्लिप फ्लॉपचं कन्स्ट्रक्शन कोणत्या पद्धतीचं आहे आणि ते कसे वर्किंग करतात हे आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. आणि लास्ट आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे काउंटर्स. काउंटर्स म्हणजे काय तर ज्यावेळेला तुम्ही हे इलेक्ट्रॉनिक सर्किट्स बघता किंवा हे डिजिटल सर्किट्स आहेत त्याला किती तुम्ही नंबर ऑफ इनपुट्स प्रोव्हाइड करता त्याला काय म्हटलं जातं तर काउंटर म्हटलं जातं. मग इथं आपल्याला 2 काउंटर बघायचे. एक आहे 10 काउंटर किंवा त्याला काय म्हटलं जातं तर डिकेड काउंटर म्हटलं जातं आणि दुसरं आहे 16 काउंटर त्याला हेक्साडेसिमल काउंटर असं म्हटलं जातं. लक्षात आलं तुमच्या की आज आपण जो चॅप्टर स्टार्ट करणार आहोत लॉजिकल गेट्स अँड सिक्वेन्शियल सर्किट्स या चॅप्टरमध्ये आपल्याला कोणकोणते पॉईंट्स स्टडी करायचे हे पॉईंट्स एकदा तुम्ही काय करा तर तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. इथं अजून एक गोष्ट मी तुम्हाला मेन्शन करते की ज्या वेळेला आपले हे लेक्चर स्टार्ट्स असतात त्या वेळेला रोजच्या रोज जे तुम्ही लेक्चर्स ऑब्झर्व करता त्याच्याशी रिलेटेड जे काही आपले पॉईंट्स असतील किंवा तुमच्या चॅप्टरचं नाव म्हणजे आपण कोणत्या चॅप्टरमध्ये आहोत कोणता चॅप्टर आपण शिकतोय कारण CS1 आणि CS2 हे दोन्ही जे सब्जेक्ट्स आहेत ते मीच शिकवते त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होऊ नये की CS1चा हा चॅप्टर आहे की CS2चा चॅप्टर आहे. त्यामुळे तुम्हालाही अशी सवय लावून घ्या की ज्या वेळेला हे लेक्चर्स चालू असतात त्याला त्या टॉपिकचं नाववरती तुम्ही नोटबुकमध्ये मेन्शन करत जावा. तो चॅप्टर जो आहे तो CS1 मधला आहे का CS2 मधला आहे हेही तिथं मेन्शन करा. इथं ज्या वेळेला लेक्चर स्टार्ट होतं त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी ते मेन्शन करत असते की तुमचा क्लास कुठला आहे. इथं सगळ्यात टॉपमोस्ट लिहिलेला आहे तो आहे तुमचा क्लास. त्याच्यानंतर आपला जो टीचिंगचा सब्जेक्ट आत्ता सुरू आहे तो सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर चॅप्टरचं नाव ह्या गोष्टी तुम्हीही नोटबुकमध्ये राईट डाऊन करत जावा की जेणेकरून तुमचाही जो काही स्टडीचा सिक्वेन्स असेल तो सिक्वेन्स मेंटेन राहील. मग आता याचा एक स्क्रीनशॉट काढा किंवा हे जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा की जे आपल्याला लॉजिक गेट्स हा जो आपला चॅप्टर आहे याच्यामध्ये हे आपल्याला स्टडी करायचे आहेत. पटकन हे पॉईंट्स जे आहेत ते नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये म्हणजे आपल्याला ह्या चॅप्टरला ॲक्च्युली स्टार्ट करता येईल. तुमचे पॉईंट्स राईट डाऊन करून झाले असतील तर आपण काय करूया आपल्या ॲक्च्युली चॅप्टरला सुरुवात करूया. आपला पहिला पॉईंट जो आज आपण बघणार आहोत तो आहे इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन ऑफ रिलेटेड टर्म्स. आता याच्यामधले आपल्याला कोणकोणत्या डेफिनेशन्स बघायचे ते बघा. पहिली डेफिनेशन आपल्याला बघायची आहे ती आहे लॉजिक गेट्स म्हणजे काय. CS2 जो पेपर आहे आपला या CS2 पेपरमध्ये तुम्हाला नंबर ऑफ डायग्राम्स जे आहेत त्या डायग्राम्स आपल्याला इथे ड्रॉ कराव्या लागतात वेळोवेळी. त्या सगळ्या डायग्राम्स कोणत्या टाईपचे आहेत हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. लॉजिक गेट जे आहे त्याची डेफिनेशन काय बघा. इथं मी राईट डाऊन करते नंतर मी तुम्हाला ती एक्सप्लेन करेन. It is an electronic circuit which have many inputs but only one output. ही आहे आपल्या पहिली डेफिनेशन लॉजिक गेट्स. सेकंड आपली डेफिनेशन आहे ती आहे लॉजिक.
इट इज द स्टेटमेंट which give condition for high output. थर्ड डेफिनेशन आपल्याला जी स्टडी करायची आहे ती डेफिनेशन आहे ट्रूथ टेबल. पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ इनपुट. and their output. फोर्थ जी डेफिनेशन आपल्याला बघायची आहे ती आहे बुलियन इक्वेशन. इट इज अ मॅथमॅटिकल इक्वेशन. रिप्रेझेंटिंग अ पर्टिक्युलर गेट. आणि फिफ्थ जी आपल्याला टर्म आहे ती आहे सिम्बॉल. सिम्बॉल म्हणजे काय तर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. ऑफ गेट ऑफ पर्टिक्युलर गेट. आता इकडे लक्ष द्या. आपण चॅप्टरला स्टार्ट केलेला आहे की लॉजिकल गेट्स अँड सिक्वेन्शियल सर्किट. आता लॉजिकल गेट्स म्हणजे काय तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे तर रिलेशनशिप बिटवीन मॅथमॅटिक्स अँड लॉजिक. आता मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे तो बऱ्याच स्टुडंटचा तुमचा जे काही CS स्टुडंट असतात त्या सगळ्या स्टुडंटचा काय असतो तर मॅथ्स हा सब्जेक्ट असतो. मग इथं आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर मॅथमॅटिक्स आणि लॉजिक याच्यामधलं जे काही रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला इथं स्टडी करायला मिळणार आहे. कुणाच्या स्वरूपामध्ये तर अल्जेब्रा जे आहे ते अल्जेब्रा स्वरूपामध्ये हे आपल्याला रिलेशन इथं चेक करायला मिळणार आहे. लॉजिक हा एक वेगळा कन्सेप्ट आहे पण इथं काय केलं आहे तर मॅथ्स आणि लॉजिक ह्या दोघांचं काय केलेलं आहे कॉम्बिनेशन केलेलं आहे या चॅप्टरमध्ये. मग आता इथं आपण काय काय स्टडी करणार आहोत तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत डिफरंट टाईप्सच्या डेफिनेशन्स. आता ह्या ज्या 5 डेफिनेशन्स आहेत ह्या 5 डेफिनेशन्स तुम्हाला येणं गरजेचं आहे कारण प्रत्येक ठिकाणी आपण ह्या चॅप्टरमध्ये काय करणार आहोत तर ह्या टर्म्सचा यूज करणार आहोत. आता पहिली डेफिनेशन बघा तर लॉजिक गेट्स. आता लॉजिक गेट म्हणजे काय तर गेट हा जो आहे आपला वर्ड तो आपण रेग्युलर याच्यामध्ये यूज करतो. गेट म्हणजे काय तर दरवाजा असेल की जो आपण उघडतो आणि बंद करतो. त्याच्यासाठी 2च व्हॅल्यू आहेत बरोबर आहे किंवा त्याचं 2च काम आहे. एकतर दरवाजा उघडला जातो किंवा दरवाजा बंद केला जातो. म्हणजे त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत तर 2 व्हॅल्यूज त्याच्यासाठी आहेत. एक तर क्लोज व्हॅल्यू आणि दुसरी व्हॅल्यू असणार आहे ओपन. त्याच पद्धतीने इथं काय आहे तर गेट्स आहेत. या प्रत्येक गेट्सला काय असणार आहे तर 2च व्हॅल्यू तिथं रिप्रेझेंट करणारे गेट असणार आहे. मग लॉजिक गेट म्हणजे काय तर इट इज ॲन इलेक्ट्रॉनिक सर्किट विच हॅव मेनी इनपुट्स बट ओनली 1 आउटपुट. हे काय आहे तर एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर नंबर ऑफ इनपुट्स त्याला प्रोव्हाइड करू शकता पण ते आउटपुट काय करणार आहे तर तुम्हाला एकच आउटपुट ते देणार आहे. मग इथं काय केलं आहे बघा डायग्राम काढलेली आहे. इथं डायग्राममध्ये मी 2 इनपुट दिलेले आहेत. एक आहे इनपुट A आणि एक आहे इनपुट B. मी असे 2 इनपुट काय केले त्या गेटला दिलेले आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला आउटपुट काय मिळते तर Y हे तुम्हाला आउटपुट मिळते. मग आउटपुट किती मिळते तिथं एकच मिळते. नंबर ऑफ इनपुट किती दिलेत तर तुम्ही 2 दिलेत. काही वेळेला नंबर ऑफ इनपुट्स 3 असू शकतील. मे बी कितीही तुम्ही त्याला नंबर ऑफ इनपुट्स दिले तरी तुम्हाला आउटपुट मात्र तिथं काय मिळणार आहे एकच मिळणार आहे. ही कशाची डेफिनेशन झाली तर लॉजिक गेटची डेफिनेशन झाली. लक्षात आलं. इथे एक साधं एक्झाम्पल मी तुम्हाला देते की ज्याला तुम्ही प्रोग्राम राईट डाऊन करता. आपण CS1 स्टडी केला तर त्या CS1 आपण काय बघितलं तर जे काही अल्गोरिदम्स आहेत आणि फ्लो चार्ट्स आहेत ते आपण स्टडी केले. अल्गोरिदम म्हणजे काय हो तर सिक्वेन्शियल सेट ऑफ इन्स्ट्रक्शन
ज्या वेळेला एखादा प्रॉब्लेम तुम्हाला दिला जातो किंवा एखादा प्रोग्राम असाइन केला जातो, त्याला तो सॉल्व करण्यासाठी तुम्ही काय करता तर नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स लिहिता, पण मात्र तिथं तुम्हाला आउटपुट एकच दिलं जातं, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करा. ओके, मग ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करणं हे एकच तुम्हाला आउटपुट मिळणार आहे, पण ते आउटपुट तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला किती इनपुट्स द्यावे लागत आहेत बघा. ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हाईटची व्हॅल्यू इनपुट करा, बेसची व्हॅल्यू इनपुट करा, फॉर्म्युला इनपुट करा, हे सगळं प्रोसेसिंग करा आणि शेवटी तुम्हाला आउटपुट पात्र काय मिळणार आहे, एकच आउटपुट मिळणार आहे की ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन होऊन ट्रायंगलची एरिया कॅल्क्युलेट केला जाईल. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या की लॉजिक गेट्सची डेफिनेशन काय आहे, तर इट इज ॲन इलेक्ट्रॉनिक सर्किट. जे काही आपण आता इलेक्ट्रॉनिक सर्किट्स बघतो त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये काय केला जातो तर ह्या लॉजिक गेट्सचा यूज केला जातो. मग लॉजिक गेट्स म्हणजे काय आहे तर इलेक्ट्रॉनिक सर्किट विच हॅव मेनी इनपुट्स बट ओनली वन आउटपुट. इथं कुठलंही गेट जरी तुम्ही स्पेसिफाय केलं तरी ते गेट काय करणार आहे तर तुम्ही त्याला जे काही इनपुट्स प्रोव्हाइड करताय त्याच्यापासून तो काय करतो तर एकच आउटपुट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, त्याला काय म्हटलं जातं तर लॉजिक गेट्स म्हटलं जातं. नेक्स्ट डेफिनेशन जी आहे ती आहे लॉजिकची. आता लॉजिक म्हणजे बघा, इट इज अ स्टेटमेंट विच गिव्ह कंडिशन फॉर हाय आउटपुट. हे स्टेटमेंट म्हणजे काय तर एखादी कंडिशन जी आहे त्याचं हाय आउटपुट तुम्हाला काय मिळू शकेल ते स्टेटमेंट म्हणजे काय असणार आहे, लॉजिक असणार. आपल्या भाषेमध्ये सांगते मी तुम्हाला की लॉजिक म्हणजे काय असू शकतं. एखादी गोष्ट जर तुम्हाला साध्य करायची असेल किंवा एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर त्याच्यासाठी जे तुम्ही तुमचं 100% इनपुट देता त्याला काय म्हटलं जातं तर लॉजिक म्हटलं जातं. लक्षात घ्या की लॉजिकची डेफिनेशन खूप साधी आणि सरळ आहे की एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळवायची आहे किंवा एखादी गोष्ट जर तुम्हाला साध्य करायची आहे तर त्यावेळेला जर तुम्ही तुमचे 100% त्याला दिले त्या गोष्टीसाठी मिळवण्यासाठी तरच ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. तसंच लॉजिकमध्ये सुद्धा आहे तर इट इज अ स्टेटमेंट विच गिव्ह कंडिशन फॉर हाय आउटपुट. तुमचा आउटपुट मिळवण्यासाठी जे काही तुम्ही त्याला इनपुट प्रोव्हाइड करता की जे बरोबर इनपुट तुम्ही प्रोव्हाइड करायला पाहिजे. चुकीच्या जर तुम्ही टर्म्स केल्या म्हणजे एखादी गोष्ट मला एक्झाममध्ये 80% मार्क मिळवायचे आहेत पण जर मी अभ्यासच केला नाही त्यासाठी तेवढा तर मला 80% मिळणार आहेत का, नाही मिळू शकत. पण जर मी माझं एम ठेवलं की मला 80% मिळवायचेच आहेत आणि त्याच्या दृष्टीने जर मी माझ्याकडून जेवढे काही प्रयत्न होतील तेवढे सगळे प्रयत्न केले तर मला नक्कीच एक्झाममध्ये तेवढे मार्क मी अचीव करू शकते. किंवा याचं एक सिम्पल एक्झाम्पल सांगते. ओम शांती ओम सिनेमा तुम्ही खूप जणांनी पाहिला असेल की त्याच्यातला तो शाहरुखचा एक डायलॉग होता. तो डायलॉग म्हणजे काय तर त्याचं लॉजिक आहे. ज्या वेळेला एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची असते त्यावेळेला तुमच्या आजूबाजूची सुद्धा परिस्थिती किंवा आजूबाजूची लोकंसुद्धा तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. तेच काय असते लॉजिक आहे. सिनेमा बाजूला ठेवा, आपण आपल्या लॉजिक्समध्ये येऊया. लक्षात आलं म्हणजे तुमच्या की लॉजिक म्हणजे काय आहे तर आपल्याला एखादी गोष्ट जर मिळवायची असेल तर त्याच्यासाठी ज्याला तुम्ही 100% तुमच्याकडून देता आणि तुमच्या आजूबाजूची परिस्थितीही त्याला ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असते त्याला काय म्हटलं जातं तर लॉजिक. कारण लॉजिक हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला CS1 ज्याला आपलं स्टार्ट केलं त्याच वेळेला पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं की जर तुमचं लॉजिक प्रॉपर असेल तरच तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता किंवा इवन ज्याला तुम्ही BE सॉफ्टवेअर हॉल किंवा कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये कोणतीही ज्याला डिग्री तुम्हाला मिळेल त्याला ती डिग्री कशावरती डिपेंड असणार आहे तर तुमच्या लॉजिकवरती डिपेंड असणार आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीनं विचार करताय. जर तुम्ही प्रॉपर वेनं जर तुमचं थिंकिंग असेल तर तुम्हाला जो काही प्रोग्राम दिला असेल किंवा जो काही तुम्हाला प्रॉब्लेम असाइन केला असेल त्याच्यातून तुम्ही नक्कीच काय करू शकता तर मार्ग काढू शकता. त्या ठिकाणी तुमचं काय पाहिजे तर लॉजिक तेवढं प्रॉपर पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या लॉजिकवरती ठाम असायला हवं की मला बाबा हे मिळवायचं आहे तर त्याच्यासाठी मला याच पद्धतीनं काय करायला पाहिजेत प्रयत्न करायला पाहिजेत तरच मला ती काय होणार आहे गोष्ट मिळणार आहे.
सगळं जे आपलं कम्प्युटर डिपेंड आहे ते कशावरती डिपेंड आहे, तर लॉजिकवरती डिपेंड आहे मुलांनो. त्यामुळे तुमचं लॉजिक जे आहे ते लॉजिक पहिल्यांदा व्यवस्थित करा, विचार करत राहा प्रत्येक गोष्टीवरती की ही गोष्ट अशी का आहे, जर आपण याच्यामध्ये हे चेंजेस केले तर आपल्याला नवीन काहीतरी मिळू शकतं. या पद्धतीनं तुम्ही सतत तुमच्या माइंडमध्ये चेंजेस करत राहा. तुमची थिंकिंग कपॅसिटी जी आहे ती थिंकिंग कपॅसिटी जर वाढवली तर नक्कीच तुमचं काय होणार आहे, लॉजिक इम्प्लिमेंट होणार आहे आणि प्रोग्रामिंग जे आहे ते प्रोग्रामिंग तुम्हाला इझी लेवलमध्ये त्याला ते शिकायला मिळेल आणि अंडरस्टँडिंग ही तुमचं प्रॉपर होईल. आता नेक्स्ट टर्म आपण जी बघूया ती आहे ट्रूथ टेबल. आता इथे ट्रूथ टेबल म्हणजे काय, तर जे काही तुम्ही पॉसिबल इनपुट्स त्याला प्रोव्हाइड करता त्या इनपुट्सपासून काय केले जातात, तर नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स त्याचे तयार केले जातात. लक्षात आलं. ट्रूथ टेबल म्हणजे काय, तर कॉम्बिनेशन्स ऑफ इनपुट, कारण आपण 2 इनपुट देतोय मग त्या 2 इनपुटचे नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स तयार केले जातात आणि त्यानुसार काय केले जातात, तर तुम्हाला नंबर ऑफ आउटपुट्स दिले जातात. त्याला काय म्हटलं जातं, तर ट्रूथ टेबल म्हटलं जातं. इथे एक गोष्ट सांगायची माझी राहून गेली, ती म्हणजे लॉजिक ज्याला आपण बघतो त्याला इथं लॉजिक म्हणजे काय असणार आहे, तर आपल्यासाठी फक्त 2 गोष्टी असणार आहेत. एक तर ते लॉजिक 1 असेल किंवा 0 असेल. आपल्याला माहिती आहे की कम्प्युटरला फक्त बायनरी लँग्वेज समजते की ज्याच्यामध्ये फक्त 0 आणि 1 हे 2च नंबर्स काय केले जातात, इन्क्लूड केले जातात. त्यामुळे ज्यावेळेला आपण हे लॉजिक बघणार आहोत किंवा ज्यावेळेला हे आपण ट्रूथ टेबल ॲक्च्युली ड्रॉ करणार आहोत त्यावेळेला त्याच्यामध्ये फक्त 0 आणि 1 हे 2च नंबर असणार आहेत. मग 0 म्हणजे काय असू शकतो, तर 0 म्हणजे तुमचं ट्रू फॉल्स असू शकतं आणि 1 म्हणजे तुमचं ट्रू असू शकतं. ज्या पद्धतीने आपण स्विचसाठी ऑन ऑफ असं यूज करतो त्याच पद्धतीने इथं लॉजिक जे आहे ते लॉजिक कशाच्या स्वरूपामध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे, तर 0 किंवा 1. ज्या पद्धतीनं आपण हाय आणि लो असे वर्ड यूज करतो त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, इथं लॉजिकसाठी फक्त 0 आणि 1 हे 2च बायनरी नंबर जे आहेत ते यूज करावे लागणार आहेत. आपण कुठं होतो, तर ह्या ट्रूथ टेबलमध्ये होतो. मग ट्रूथ टेबलचे डेफिनेशन काय आहे, तर पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ इनपुट्स अँड देअर आउटपुट. आता इथं काय करता आलं पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही जे काही त्याला इनपुट प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला पॉसिबल कॉम्बिनेशन्स करता आलं पाहिजे. तुम्हाला 10th कदाचित मॅथ्समध्ये चॅप्टर झाला असेल कॉईनचा हेड आणि टेल. ओके, मग याच्यामध्ये तुम्हाला काय असतं, तर परम्युटेशन जे आहे त्या परम्युटेशन्समध्ये नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन्स केले जातात हेड आणि टेलचे आणि त्यानुसार काय केला जातो, रिझल्ट प्रेडिक्ट केला जातो. इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे ट्रूथ टेबलमध्ये, तर जे काही तुम्ही इनपुट देणार आहात त्याचे पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स तयार करायचे. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला वापरला जातो 2⁻n. 2⁻n म्हणजे काय, तर 2 हे कॉन्स्टंट असणार आहे आणि n म्हणजे काय, तर तुम्ही किती नंबर ऑफ इनपुट्स त्याला प्रोव्हाइड करणार आहात त्या गेटला. जर तुम्ही नंबर ऑफ इनपुट्स 2 प्रोव्हाइड करणार आहात तर पॉसिबल कॉम्बिनेशन्स तुमचे किती होतील, 4 होतील. पॉसिबल कॉम्बिनेशन्स म्हणजे जास्त काही असं डिफिकल्ट नाही आहे. ज्याला आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करू त्याला मी तुम्हाला सांगेन की ते पॉसिबल कॉम्बिनेशन्स जे आहेत ते कोणत्या पद्धतीनं तयार करायचे. म्हणजे 0 आणि 1 हे माझ्याकडं 2 नंबर आहेत, मग याचे कॉम्बिनेशन्स कुठले कुठले होऊ शकतात. एक आहे 0-1 हे एक कॉम्बिनेशन तयार होऊ शकेल. दुसरं कॉम्बिनेशन 0-0 हे एक कॉम्बिनेशन. तिसरं कॉम्बिनेशन काय, तर 1-1 हे एक कॉम्बिनेशन आणि 1-0 हे असे 4 कॉम्बिनेशन्स काय होऊ शकतात, तयार होऊ शकतात. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला त्यांनी यूज केलेला आहे. म्हणजे सपोज एखाद्याला जर समजत नसेल की पॉसिबल कॉम्बिनेशन बाबा किती तयार करायची, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला यूज केला जातो. एनची व्हॅल्यू काय असणार आहे, तर तुम्ही किती नंबर ऑफ इनपुट्स त्या गेटला प्रोव्हाइड करता. आता जर इथं आपण डायग्राम आपली पाहिली तर ह्या डायग्राममध्ये आपण नंबर ऑफ इनपुट्स किती प्रोव्हाइड केलेत, 2 नंबर ऑफ इनपुट्स प्रोव्हाइड केलेत. मग त्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स किती तयार होणार आहेत, तर 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स तयार होणार आहेत. फॉर एक्झाम्पल मी इथे तुम्हाला दाखवते. इथं आपण आता नंबर ऑफ इनपुट्स जे दिलेले आहेत त्याला ए आणि बी अशी नावं दिलेत. मग ए आणि बी पासून पॉसिबल कॉम्बिनेशन्स कुठले तयार होतील, पहिलं कॉम्बिनेशन तयार होईल ए बीचं, दुसरं पॉसिबल कॉम्बिनेशन ए, तिसरं तयार होणार आहे बी ए आणि चौथं तयार होणार आहे बी.
या पद्धतीने इथं काय केले जातील, 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स तुमची तयार होतील। या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर ज्याला आपण गेट स्टडी करणार आहोत त्याला प्रत्येक गेटचं ट्रूथ टेबल आपल्याला काय करता आलं पाहिजे, ड्रॉ करता आलं पाहिजे। मग हे ट्रूथ टेबल कशावरती डिपेंड असणार आहे, तर ते पण तुमच्या लॉजिकवरती डिपेंड असणार आहे। म्हणजे जे काही तुम्ही लॉजिकचं स्टेटमेंट असणार आहे त्या स्टेटमेंटनुसार काय होणार आहे, त्याचा रिझल्ट तयार केला जाणार आहे। हे झालं ट्रूथ टेबल विषयी। चौथी आपली टर्म जी आहे ती आहे बुलियन इक्वेशन। आता बुलियन इक्वेशन म्हणजे काय, तर इट इज अ मॅथमॅटिकल इक्वेशन रिप्रेझेंटिंग अ पर्टिक्युलर गेट। ज्याला तुम्ही ते गेट वापरता त्याला त्या गेटचं काय केलं जातं, तर एक मॅथमॅटिकल इक्वेशन तयार केलं जातं। आता तुमचं फिजिक्स असेल किंवा मॅथ्स असेल त्याच्यामध्ये तुम्ही मॅथमॅटिकल इक्वेशन बघता किंवा फॉर एक्झाम्पल फॉर्म्युला बघता, ॲक्सेलरेशन असेल, व्हेलॉसिटी असेल, कायनेटिक एनर्जी असेल, थर्मोडायनॅमिक्स असेल, मग त्या ठिकाणी काय केलं जातं तर पर्टिक्युलर फॉर्म्युले तुम्ही डिराईव्ह करता। मग हे पर्टिक्युलर फॉर्म्युले कसे डिराईव्ह करायचे हे आपल्याला इथं नाही आहे स्टडी करायचं, आपल्याला फक्त इथं काय बघायचं आहे तर बुलियन इक्वेशन हे कसं तयार केलं जातं। मग हे बुलियन इक्वेशन तयार करत असताना हे काय आहे, तर ज्या पद्धतीनं तुम्ही मॅथ्समध्ये एखादा फॉर्म्युला वापरता, फॉर एक्झाम्पल x² + y², हा असा जे काही तुम्ही फॉर्म्युला वापरता त्याच फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं, हे आपले हे गेट्स रिप्रेझेंट करायचे। मग इथं काय केलं जातं तर एक पर्टिक्युलर साईन वापरलं जातं। नंबर ऑफ इनपुट सगळ्या गेटला सेम असणार आहेत, ए आणि बी, मग त्या दोघांच्या मध्ये रिलेशन दाखवण्यासाठी इथं काय केलं जातं तर जे आपले साईन्स आहेत मॅथ्समधले, मग त्याच्यामधले प्लस साईन असेल, डॉट साईन असेल, त्याच्यानंतर एक्सपेन्शन साईन असतील, ह्या साईनचा वापर करून आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन तयार करायचे आहेत। त्याला काय म्हटलं जातं तर बुलियन इक्वेशन। आता याला बुलियन इक्वेशनच का म्हणायचं, कारण हे जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स कुणी डिझाईन केले किंवा कुणी फाइंड आउट केले, तर बुलियन हा जो सायंटिस्ट आहे ह्या सायंटिस्टने काय केलं तर ह्या गेटच्या संदर्भातले अल्जेब्रिक टाईप इक्वेशन्स तयार केले किंवा इन्व्हेंट केले, म्हणून ह्या इक्वेशन्सला काय नाव देण्यात आलं तर बुलियन इक्वेशन नाव देण्यात आलं। त्याच्यानंतर लास्ट टर्म आपण जी बघणार आहोत ती आहे सिम्बॉल। आता सिम्बॉल म्हणजे काय बघा, तर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ पर्टिक्युलर गेट। आता जे काही आपण गेट स्टडी करणार आहोत त्याचं लॉजिक काय असणार आहे किंवा त्याचं ट्रूथ टेबल काय असणार आहे, त्याचं बुलियन इक्वेशन काय असणार आहे, आणि त्या बुलियन इक्वेशनवरून काय केलं जातं तर एक डायग्रामॅटिक त्याचा सिम्बॉल तयार केला जातो। आपण अल्गोरिदम चॅप्टर जो स्टडी केला त्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर फ्लोचार्ट हा एक कन्सेप्ट बघितला। फ्लोचार्टमध्ये काय होतं तर जे काही तुम्ही अल्गोरिदम्स राईट डाऊन केले त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन होतं। म्हणजे ज्या वेळेला आपण अल्गोरिदममध्ये इनपुट नंबर ए असं म्हणतो त्याला त्याच्यासाठी आपण फ्लोचार्टमध्ये काय केला तर या पद्धतीचा सिम्बॉल यूज केला, बरोबर आहे ना। म्हणजे हा सिम्बॉल तिथं काय रिप्रेझेंट करतो तर हे इनपुट घेण्यासाठी, त्याच पद्धतीनं हा सिम्बॉल काय रिप्रेझेंट करतो तर टर्मिनेट, स्टार्ट आणि स्टॉपसाठी। मग इथं सुद्धा आपण जे गेट डिझाईन करणार आहोत ते गेट काय केले जातात तर डायग्रामॅटिक स्वरूपामध्ये सुद्धा काय केले जातात हे लिहिले जातात, आणि त्या डायग्रामचं रिप्रेझेंटेशन करणं म्हणजे काय करणं तर त्याला एक सिम्बॉल असाइन केला जातो। हे सगळ्या टर्म्स तुमच्या लक्षात आल्या का, की ह्या टर्म्स खूप इझी आहेत, जास्त हे डिफिकल्ट तुम्ही करू नका, कारण याच्यासाठी मी खूप तुम्हाला साधे एक्झाम्पल्स देऊन सांगितलेलं आहे की लॉजिक गेट्स म्हणजे काय असते, त्याच्यानंतर लॉजिक म्हणजे काय, तुमचं ट्रूथ टेबल म्हणजे काय आहे, बुलियन इक्वेशन म्हणजे काय आणि सिम्बॉल म्हणजे काय। ह्याचा एकदा स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या नोटबुकमध्ये ह्या सगळ्या टर्म्स राईट डाऊन करा। याच्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये दिल्या जातीलच, पण जोपर्यंत तुमच्या नोट्स मिळत नाहीत तुम्हाला तोपर्यंत तुम्ही ह्या चॅप्टरच्या टचअपमध्ये राहावं। त्यासाठी तुम्ही एक तुम्हाला सवय करून घ्या की ज्यावेळेला लेक्चर्स आपले स्टार्ट असतात त्याला याच्याशी रिलेटेड जे काही लेक्चरमध्ये पॉईंट्स होतील ते पॉईंट्स नोटबुकमध्ये राईट डाऊन करत जावा, म्हणजे तुमच्या ते लक्षात राहील। ह्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि हे पॉईंट्स तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या, ह्या सगळ्या डेफिनेशन्स। लक्षात आलं तुमच्या सगळ्या डेफिनेशन्स। एकदा डेफिनेशन्स मी परत रिवाइज करते म्हणजे आपल्याला परत पुढचा पॉईंट स्टार्ट करायला। लॉजिक गेट्स म्हणजे काय
तर हे एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ इनपुट्स प्रोव्हाइड करता, पण तुम्हाला आउटपुट मात्र तिथं काय मिळतं, एकच मिळतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं आपल्या प्रोग्रॅमिंग भाषेमध्येच, किंवा याच्यामध्ये आपण अजून एखादं एक्झाम्पल सांगू शकतो की ज्यावेळेला तुमची एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करता त्यावेळेला तुम्ही सगळ्या सब्जेक्टसाठी प्रिपेअर करता, पण ज्यावेळेला तुमचा रिझल्ट ॲनालिसिस होतं त्यावेळेला तिथं फक्त तुमचे टोटल मार्क्स जे आहेत ते टोटल मार्क्सवरतीच काय केलं जातं, तिथं तुम्हाला मेरिट दिलं जातं. म्हणजे तिथं नंबर ऑफ इनपुट्स तुम्ही किती दिलेत हे बघितलं जात नाही, मात्र तुमचं आउटपुट तिथून काय होतं, एकच मिळतं. त्याला काय म्हटलं जातं तर लॉजिक गेट्स. सेकंड डेफिनेशन आपण पाहिली ती होती लॉजिक. लॉजिक म्हणजे काय तर इट इज अ स्टेटमेंट विच गिव्ह कंडिशन फॉर हाय आउटपुट. एखादी गोष्ट जर तुम्हाला साध्य करायची असेल तर त्याच्यासाठी जे तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करता ते म्हणजे काय असणार आहे, त्याचं लॉजिक असणार आहे. आणि आपल्या भाषेमध्ये इथं लॉजिक कसं डिफाईन केलं जातं तर इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू 0 or 1 किंवा ट्रू और फॉल्स, हाय और लो या टर्म्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथं लॉजिक डिफाईन करायचं आहे. त्याच्यानंतर पाहिलं आपण ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल म्हणजे काय तर पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ इनपुट अँड देअर आउटपुट. जे काही तुम्ही त्याला इनपुट प्रोव्हाइड करता त्या इनपुटची काय केले जातात तर नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन्स तयार केले जातात आणि त्यानंतर तुम्हाला काय केला जातो, रिझल्ट दाखवला जातो. बुलियन इक्वेशन म्हणजे काय तर पर्टिक्युलर गेट जे आहे ते रिप्रेझेंट करण्यासाठी एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला डिझाईन केला जातो, त्याला बुलियन इक्वेशन म्हणायचं. आणि लास्ट डेफिनेशन आपण पाहिली ती होती सिम्बॉलची. सिम्बॉल म्हणजे काय तर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ पर्टिक्युलर गेट. जे आपण गेट स्टडी करणार आहोत ते गेटचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन म्हणजे काय असणार आहे, त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन म्हणजे काय आहे, त्याचा सिम्बॉल आहे. आजचं लेक्चर आपण इथंच स्टार्ट करूया. नेक्स्ट लेक्चरला आपण ॲक्च्युली टाईप्स जे आहेत गेट्सचे ते गेट्सचे टाईप्स स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.